मुंबई विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून मोर्चा काढण्यात आला। कोकण आणि मुंबई विभागातील जवळपास 5,000 विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला। कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांच्या व्यवस्थेविरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन सुरू करण्यात आलं। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी। मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच एबीव्हीपीने आंदोलन पुकारलेलं आहे। विद्यापीठाच्या कलिना या कॅम्पसमध्ये एबीव्हीपीने हे आंदोलन पुकारलं। यात जवळपास 5,000 विद्यार्थी जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। विद्यापीठाचे रखडलेले निकाल, ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ, एमकेसीएलला दिलेलं कंत्राट, तसंच फी वाढीच्या वारंवार रद्द होणाऱ्या बैठका, अशा ढिसाळ व्यवस्थेविरोधात हे आंदोलन जे आहे ते एबीव्हीपीकडून करण्यात येत आहे। काय नेमक्या मागण्या आहेत एबीव्हीपीच्या आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत एबीव्हीपीचे काही पदाधिकारी आहेत। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा जो मोर्चा आहे तो विद्यापीठाच्या भ्रष्ट आणि गलतान कारभाराच्या विरोधामधला हा मोर्चा आहे। आज भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मागच्या परीक्षेच्या गोंधळामध्ये 8 कर्मचारी निलंबित केले। त्या कर्मचाऱ्यांचं काय केलं हा कुठलाही पुरावा नाहीये दिला, त्यांनी काहीच त्याचं हे केलेलं नाहीये। आज एखादी परीक्षा पास व्हायची असेल तर 25-30 हजार रुपये घेऊन एखादा पेपर पास करून दिला जातो विद्यापीठामध्ये। ह्या सगळ्या भ्रष्ट कारभाराच्या विरोधामध्ये हा आजचा हुंकारचा मोर्चा आहे विद्यार्थी परिषदेचा। कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख यांना पदभार सांभाळून आता वर्ष पूर्ण झालेलं आहे, तर काय सांगाल, त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण विद्यापीठाचा कारभार आहे, त्यावर तुमचे काय आक्षेप? आम्हाला विद्यार्थी परिषद म्हणून कुठलेही अनेक कुलगुरू इथं आले। आम्हाला अपेक्षा होती की येणारे नवीन कुलगुरू तरी काहीतरी संशोधन करतील, कारण संशोधन क्षेत्रातून आलेला व्यक्तिमत्व आहे। पण माझा स्पष्ट आरोप आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणून की मुंबई विद्यापीठाच्या इतिहासातील सगळ्यात निष्क्रिय कुलगुरू कोण असतील ते संजय देशमुख आहेत। कुलगुरूंची भेट जवळजवळ आम्ही 2 वेळेस घेतली। विशेषतः कुलगुरू कोणाला भेटत नाही मध्ये आमच्या प्रेशरमुळे सगळ्या विद्यार्थी संघटनेची एक बैठक आयोजित केली होती। त्याच्यामध्ये कुलगुरूंकडनं एवढ्या सगळ्या तक्रारी आल्यानंतर सुद्धा कुलगुरूंकडून काहीही ठोस आश्वासन आलं नाही। त्याचा रोष म्हणूनच हा मोर्चा आहे। जवळजवळ 7,000 ते 7,500 विद्यार्थी संबंध कोकणातून इथं आलेले आहेत। एकंदरीत विद्यापीठाचा जो ढिसाळ कारभार आहे, जी व्यवस्था आहे ती वारंवार कोलमडते आणि एक नेतृत्व म्हणून कुलगुरू डॉक्टर संजय देशमुख हे अपयशी ठरलेले आहेत, असा देखील आरोप जो आहे तो एबीव्हीपीकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे येत्या काळात तरी विद्यापीठाचा कारभार सुधारेल अशीच अपेक्षा हे विद्यार्थी करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।